तेच नाश्त्याचे प्रकार करून तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर ही साधी, सोपी आणि झटपट होणारी ब्रेडची रेसिपी नक्की पहा। यासाठी इथे मी ब्रेडचे स्लाइस कट करून घेते। तुम्ही इथे ब्राऊन ब्रेडचाही वापर करू शकता। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये हे ब्रेड छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। हे ब्रेड परतताना तुम्ही गॅस बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर हे ब्रेड लगेचच करपायला सुरुवात होते। ब्रेड परतून झाले की आपण यामध्ये लागणारा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची छान बारीक कट करून घेऊया। माझ्या या सगळ्या गोष्टी छान कट करून झाल्या आहेत। आता सेम पॅनमध्ये 2 चमचे तेल घेऊन ते गरम झाले की यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी 1-2 मिनिट झाले की यामध्ये आपल्याला शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड करायचे आहेत। इथे आपल्याला भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत। भाज्यांचा क्रंच तसाच राहिला तर ते छान लागते। आता यामध्ये मी 2 चमचे शेजवान चटणी ॲड करून घेणार आहे। शेजवान चटणीमध्ये मीठ असल्यामुळे मी यामध्ये अजिबात मीठ घातलेले नाही आहे। याला थोडेसे हलवून घेतले की आपल्याला यामध्ये 1 चमचा व्हिनेगर आणि अगदी थोडेसे ब्लॅक सॉस टाकायचे आहे। हे सगळे आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण मगाशी परतून घेतलेले ब्रेड टाकून त्याला छान मिक्स करून घेणार आहोत। 1-2 मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यावर ब्रेडला हे सगळे मसाले कोट होतात। आपला झटपट होणारा नाश्ता तयार झालेला आहे। ही डिश करायला अगदी 10 ते 15 मिनिटं खूप झाली आणि पटकन नाश्ताही तयार होतो। लहान मुलांना हा खूप आवडतो। आपला नाश्ता रेडी आहे। मी तो सर्व करून घेते। तोपर्यंत तुम्ही जर रोहिणी स्पेशल रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही कळवा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू।